शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी निषाद रमेश भुते पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये घेऊन येत आहोत. खूप दिवसानंतर एक छोटीशी आमच्या नवोदय विद्यालय तुळजापूर येथून एक छोटीशी ट्रिप आणि ट्रिप म्हणण्यापेक्षा एक छोटीशी वारी आपण त्याला म्हणू शकतो. आज आम्ही जाणार आहोत पंढरपूर येथे पंढरीनाथ विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. आणि व्हिडिओ बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ओके, चला तर मग जाऊयात आपण पंढरपूर येथे. चला तर मग माझ्यासोबत म्हणा, पंढरीनाथ महाराज की, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. पहले ही लम्हे में बेकरारी सी, आगे क्या होगा नहीं है पता, तेरी तरफ जा रहा है मुझे छोड़. तर आम्ही आता पोहोचत आहोत सोलापूरला आणि असाच आमचा प्रवास चालू राहणार आहे. कनेक्टेड राहा, व्हिडिओ बघत राहा. सुंदर अशा थंड वातावरणामध्ये आम्ही आता सोलापूरमधून बायपासने निघत आहोत पंढरपूरकडे. सोलापूर सिटीमध्ये एंट्री न करता डायरेक्ट इथून आम्ही निघत आहोत पंढरपूर. आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये वाहणारी ही सुंदर अशी चंद्रभागा नदी आपल्याला दिसत आहे. आणि इकडच्या साईडला इस्कॉन टेम्पल आहे आणि या तिकडच्या पलीकडच्या काठावरती पांडुरंगाचे मंदिर आहे. आम्ही आता पंढरपुरामध्ये एंट्री करत आहोत. सुंदर अशा वातावरणामध्ये नवोदय विद्यालय तुळजापूर या विद्यालयातील 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत. तुळजापूरवरून आम्ही सकाळी निघालो होतो आणि आता जस्ट पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही जात आहोत श्री संत गजानन महाराज मठ आणि तिथून दर्शन करून आम्ही जाणार आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये एंट्री करत आहोत. हे आमच्या विद्यालयातील 9वीचे विद्यार्थी, हे 11वीच्या मुलीसुद्धा येत आहेत. छोटे डॉन तुम्ही बघू शकता. त्यांच्यासोबत आहेत कराड मॅडम आणि पाठीमागून चेमटे सर, त्यांच्या पाठीमागून आहेत गोमारे सर. गजानन महाराजांच्या संस्थानमध्ये मठामध्ये माझ्यासोबत आमच्या 11वीचे काही विद्यार्थी आहेत. हाय म्हणा सगळे, हाय. श्री संत गजानन महाराज की. श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांच्या मठातून सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता पांडुरंगाच्या मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. महाराजांच्या संस्थानेतून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता पुढे पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. माझ्यासोबत आहेत आमच्या 11वीतील विद्यार्थी दत्ता, अस्मोल, यशवंत मुगळे. आम्ही विठ्ठलाच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आमचे सहकारी गोमारे सर सुद्धा आहेत. पंढरीनाथ महाराज की. विठ्ठलाचं मुखदर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण इथेच बाजूला एका हॉलमध्ये महाप्रसादासाठी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता.
विठ्ठलाचं दर्शन घेऊन इथे तुलसी वृंदावन येथे आलेलो आहोत. तर आमच्या विद्यालयातील छोटे डॉन यांची काहीतरी प्रतिक्रिया आहे आजच्या ट्रिपबद्दल. तर ऐकूयात आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे. तरी आज पंढरपूरला आमची ट्रिप आल्याबद्दल खूप आनंद झालाय. सगळे असे जोश आणि उत्साहात आहेत आणि आम्ही आता सध्या तर तुळशीबागमध्ये आलो आहोत. पहले ही लम्हे में है बे पंढरीनाथ महाराज की जय. तर आत्ताच आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन तिथे जेवण करून थोडंसं त्या परिसरामध्ये फिरून आल्यानंतर इथे तुळशी वृंदावन बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि इथे आल्यानंतर आमच्या विद्यालयातील 11वीचे काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात. त्यापैकी दत्ताचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. खूप दिवसांनी आम्हाला फिरायसाठी आणली सरांनी, त्यासाठी सरांचं धन्यवाद. आणि इथं फिरून आम्हाला खूप छान वाटलं. अशाच ट्रिप आणि पुन्हा भविष्यात निघाव्या अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. मी दत्ता सुरवते. ओके, दत्ताचं असं म्हणणं आहे की अशाच काही ट्रिप अजून विद्यालयातून निघाल्या पाहिजेत. इथे येऊन खूप मजा वाटली. सगळ्यांना मस्त फिरायला भेटलं. तरी आम्हाला येताना बसमध्ये बी खूप मजा आली. सगळ्यांचं जेवण बिवण बी मस्त झालं. एकदम फिरून एवढी जर मजा आली आम्हाला की असं एकदम निवांत वाटायले. पीएम श्री नवोदय विद्यालय धाराशिव के 118 बच्चे और 8 अध्यापक ये ट्रिप के रूप में यहाँ पर आए हैं पंढरपुर में. और तुलसी वृंदावन के अंदर जो है यहाँ पर हम अभी मज़ा ले रहे हैं. निशाद ये उसके संदर्भ में एक वीडियो बना रहा है और ये बहुत ही सबका मन अगर होता है प्रफुल्लित तो वह है तुलसी वृंदावन, जिसको हम वहाँ पर कहेंगे. पहले ही लम्हे में है बेकरारी सी, आगे क्या होगा नहीं है पता. तेरी तरफ जा रहा है मुझे छोड़ के, जाने क्यों आज दिल ये मेरा शुरुआत नहीं है ये. तर तुलसीबागेनंतर आम्ही आलो आहोत कैकाडी महाराजांचा मठ बघण्यासाठी. इथे भरपूर सुंदर अशा कलाकृती बनवलेल्या आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की एकदा तरी पंढरपूर येथे आल्यानंतर कैकाडी महाराजांच्या मठाला व्हिजिट द्यावी. मगरीच्या तोंडावरती तुम्ही पाहू शकता बजरंगबली. चला चला. दिवसभर पंढरपूरचं दर्शन घेऊन पंढरपुरामध्ये गजानन महाराजांचा मठ, तुळशी वृंदावन, त्याच्यानंतर कैकाडी महाराजांचा मठ फिरून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या विद्यालयाकडे प्रस्थान करत आहोत. आणि आता सध्या आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहोत. सोलापूर बायपास ते तुळजापूरकडे आम्ही प्रस्थान करत आहोत. आणि अशा प्रकारे आजचा हा प्रवास इथे संपत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.